जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते, सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढच्या निरूपणाला सुरुवात करते। मायेबद्दल समर्थ सांगत आहेत आणि त्या माया निरूपणातल्या 36 ओव्या आपण पाहिल्या। आता पुढच्या आज बघूया। माये विण परमार्थ जोडे, हे ऐसे काहीच नहे घडे, माये विण सहसा ना तुडे, गुज योगियांचे श्रीराम, माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली, कृपाळूपणे नाथिली, आपण होये श्रीराम। मानवी जीवनात नेहमी परिस्थिती बदलते। कोणी गरीब असतं, कोणी श्रीमंत होतं, कोणी श्रीमंत असतं ते गरीब होतं, म्हणजे किंवा अवयव सगळे चांगले असतात, तगडा मनुष्य असतो तो एखाद क्षणामध्ये ॲक्सिडेंट झाला तर पांगळा होऊन बसतो। म्हणजे मानवी जीवनामध्ये परिस्थिती बदलत असते, शरीरही बदलत असतं। 50 माणसांचा स्वयंपाक एकटी करत असताना सुद्धा आपल्याला माहिती असायचं की मी करू शकते, पण आता 2 जणांचा करायचं म्हटलं तरी मोठं अवघड पडतं। म्हणजे शरीराची एकूण आपली अवस्थाही बदलत जाते। सततच्या या बदलामुळे म्हणजे जीवनातली परिस्थिती, शरीराची रचनापेक्षा सुद्धा शरीराचं बल, ह्या सगळ्या गोष्टी कमी जास्त होत राहतात, बदलत राहतात। सततच्या या बदलामुळे जीवाला समाधान नसतं। तोच जीव स्वस्वरूपात स्थिर झाला की त्याला समाधान मिळतं, कारण ते स्वस्वरूप स्थिर, नित्य, शांत, अनंत असं आहे। ते कधीही बदलत नाही। पण जे सतत बदलत असतं त्यातून जीवाला बाहेर काढून आत्मपदी जे कधीही बदलत नाही त्या ठिकाणी स्थिर करण्याचं कामसुद्धा मायाच करते। आत्मपदी स्थिर करण्याचं, अनुभूती नव्हे, स्थिर करण्याचं, अशी ही जी माया आहे जी आत्मपदी स्थिर करण्याचं काम करते तिला ज्ञानरूपी माया म्हणतात। मायेचा उपयोग शरीर साधनाद्वारे कसा करतो हे महत्त्वाचं आहे, कारण शरीर हे साधन आहे आणि या साधनाचा उपयोग करायला सुद्धा मायाच लागते, कारण शरीरही मायेतच येतं। पण तो उपयोग आपण शरीराचा कसा करतो? ज्ञानरूपी मायेच्या दृष्टिकोनातनं करतो का अविद्यारूपी मायेच्या दृष्टिकोनातनं करतो, यावर सर्व अवलंबून असतं। जसं दूरदर्शन वाईट नाही, त्याचा आपण उपयोग कसा करतो यावर ते अवलंबून आहे, तसं माया वाईट नाही, आपण तिच्यात किती गुंततो ते महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मने मनची मारावे असे एकनाथ महाराज म्हणतात, किंवा आपली नेहमीची म्हण काट्याने काटा काढावा, तसं मायेच्या बाबतीत तसंच आहे। माया वाईट नाही, मायेमुळे जग दिसतं, परमेश्वराचं सगुण रूप दिसतं, सगुण भक्ती केल्याशिवाय निर्गुणाकडे जाताच येत नाही, अशा प्रकारे। तर आई आहे ती मुलाला पाजते,
हे सगुण आहे. आम्हाला दिसतं की आई मुलाला पाजते, स्तनपान देते, हे सगुण आहे. पण तिचं जे वात्सल्य आहे ते निर्गुण आहे. त्यामुळे शरीर सगुण आहे, पण आत्मतत्व निर्गुण आहे. आणि प्रत्येक सगुणामध्ये निर्गुण लपलेलं असतं. ते काढण्यासाठी, ते बाहेर काढण्यासाठी मायेची गरज आहे. काट्याने काटा काढला की पहिला काटा जो रुतलेला असतो तो काढल्यानंतर ज्या काट्याने आपण काटा काढलेला असतो तो आपण फेकून देतो आणि तो जो रुतलेला आहे तोही टाकून देतो. पण ह्या काट्याने त्या काट्याला काढलेलं आहे, आता हा चांगला काटा आहे, ह्याला ठेवून द्या असं म्हणायची गरज नसते. म्हणजे गरज संपली की आपण दोन्हीही टाकून देतो. तसं माया, तिची गरज संपली म्हणजे सगुणात लपलेलं निर्गुण शोधण्याची जी तिची गरज आहे, ती तिची गरज संपली की मायेला टाकून द्यावं लागत नाही. माया आपोआप नष्ट होते. ती आपोआप स्वतः निवृत्त होते आणि परब्रह्मापर्यंत पोचवते आणि आपण आपली दूर होते. कारण ती योगियांची माऊली आहे. तीच योगियांना स्वरूपाशी नेऊन सोडते आणि मोठ्या दयाळूपणे ती तिथून नाहीशी होते. आता माझं काही काम नाही असं म्हणून बाजूला होते. वृत्तीचा निरोध करून मन शांत होतं. मग कृतिशून्य अवस्था प्राप्त होते. मातृप्रेमाने माया आपली आपण लुप्त होते, बाजूला होते. आई जी असते ती मुलीला लहानाची मोठी करते. करताना तिला अनेक कला शिकवते, घरकाम शिकवते, साफसफाई शिकवते, स्वयंपाक शिकवते, सगळ्या तऱ्हेने तिला शहाणी करते आणि नंतर मुलीचं लग्न लावून देते. लग्न लावल्यावर ती तिला तिच्या नवऱ्याच्या हवाली करते आणि त्यात अडकून पडत नाही, त्यातनं बाहेर पडते. तसं मायेच्या सहाय्याने योगी आत्मतत्वापर्यंत जातो. एखादी वस्तू ओलांडून जाताना आपण आधीच्याचा हात धरलेला असतो आणि मग पुढच्याचाही हात धरतो. मध्ये एक छोटीशी नाली आहे आणि मला ह्या इकडून तिकडे जायचं आहे, पाणी वाहत आहे आणि तिथनं पलीकडे उडी मारून जायचं आहे, तर पलीकडे असणाऱ्या व्यक्तीचाही मी हात धरते आणि अलीकडे असणाऱ्या व्यक्तीचाही हात धरते आणि मग ती उडी मारण्याचं काम करते. पण ती मारता क्षणीच अलीकडच्या किनाऱ्यावर किंवा अलीकडच्या बाजूला जी व्यक्ती उभी असते तिचा हात मी सोडून देते, अन्यथा मी पलीकडे जाऊच शकणार नाही. इकडून तिकडे जाताना जिथे जायचं आहे त्याचा हात धरणं आणि आधीच्याचा हात सोडणं हे अगदी प्राप्तच आहे, नॅचरल आहे. हे दोन्ही धरून चालत नाही. त्याप्रमाणे ही जी माया आहे त्या मायेला सोडून द्यावं लागतं. ती आपोआपच बाजूला सरकते आणि आत्मतत्वाच्या हवाली केल्यावर ही माया योग्यांपासून सुद्धा दूर राहते. अशी मातृभावाने ती तिथे आहे. बंधनात टाकण्याचं काम मायाच करते आणि मुक्त करण्याचं कामसुद्धा तीच करते. असं सांगताना समर्थ म्हणतात, सकल मायेचे स्वरूप झाले, त्यात तुझेही स्वरूप आले, हे इतुके ही आपुले, मानू नको सर्वथा श्रीराम. माया निरूपणाच्या सुरुवातीला शिष्यांनी नाशिवंत म्या काय टाकावे असं विचारलं होतं. त्याचं उत्तर देण्यासाठी त्यांनी माया या संकल्पनेचा एवढा मोठा विस्तार केलेला आहे. अशा रीतीने समर्थ निर्णयाच्या जवळ येतात आणि म्हणतात, सगळी मायाच आहे, चांगलं वाईट सर्व मायाच आहे. इतकंच नाही तर तुला जे तुझे माझे असं जे वाटतंय, मी माझे पण मी पण, विषयवासना, षड्रिपू, आसक्ती, हे सर्व मायाच आहे. मीपणाचा कोणताही अंश थोडासा जरी जाणवला तरी तो मायेचं स्वरूप आहे. त्यामुळे तू जे म्हणत होतास की मी सर्व दिलं, हे मी पण सुद्धा माईकच आहे. म्हणून त्याचाही त्याग करावा लागतो. तो कसा करावा लागतो? आता सांगतो तुझं खूण, तू नाशिवंत केले मदर्पण, आता करिसी आळकेपण,
तरी मज शब्द नाही श्रीराम. संगती तुका नाशिवंत, निस्संग शब्द अशाश्वत. म्हणून संग निस्संगातीत, होऊन राहे श्रीराम. म्हणून सर्व नाशिवंत आहे ते मला दे. आणि देताना हातचं काही राखून ठेवू नको बरं. कारण हातचं काही राखून ठेवणं म्हणजे मीपणा राखून ठेवणं आलं ना. तुझ्याकडे म्हणतोस ना, मी माझ्याकडे राखून ठेवतो, असं काहीही राखून ठेवू नको. त्यात आळकेपणं म्हणजे आसक्ती ठेवू नकोस. कारण आसक्ती है जा नहीं सकती. ती आसक्ती आहे, ती पटकन येते, आमच्यामध्ये निर्माण होते, पण तिला घालवायची म्हटलं तर ती बिलकुल जात नाही. म्हणून आसक्ती है जा नहीं सकती. थोडंसं जरी आपल्याजवळ ठेवलंस ना, तरी हे ब्रह्मपद तुला प्राप्त करून घ्यायचं, ते तुला अजिबात मिळणार नाही. आणि त्यात तुझा दोष नाही रे, त्यात माझाही दोष नाही. पण तू जर काही राखून ठेवलंस तर मात्र ती चूक तुझीच असेल. सगळे संग त्याग कर आणि निस्संग हो. मी सगळ्याचा त्याग करतो असं म्हणण्यातही मीचा संग आहेच की. आपण सुद्धा काही वेळेला असं म्हणतो, संतांनी सांगितलं आहे ना, संग निस्संगातीत व्हा म्हणून. आता मी सगळा संग सोडून दिला आहे, आता मला काही करायचं नाही. मला संसाराची इच्छा नाही, मला अमक्याची इच्छा नाही, मला तमक्याची इच्छा नाही. मी अगदी आता सगळं सोडून दिलं आहे. हे जे मी आता सगळं सोडलं आहे, मी आता सगळं सोडलं आहे, हो का? मग तुम्ही त्याच्यासाठी काय केलं असं लोक विचारल्यावर आणखीन आपण काहीतरी सांगतो. हा मी जो आहे तो अजून सोडलेला नाही आहे. हा मीचा संग आहेच की. खरं तर त्याग त्याचा केला पाहिजे आणि त्याग केला पाहिजे. आता मीचा सुद्धा त्याग केला पाहिजे हे वाटणं हे सुद्धा संगातच येतं. कारण वाटणं जाणवणं हे मायेतच येतं. तू संग निस्संग या द्वैतातून बाहेर ये. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, निस्त्रयी गुण्यही भव अर्जुन असं सांगतात. सत्वगुण चांगला आहे, मग तू रज आणि तमोगुणाचा त्याग कर असं नाही सांगत. कारण सत्वगुणसुद्धा अहम वाढवतोच की. म्हणजे सांगताना ते असं म्हणतात, 3 गुणांच्या पलीकडे जा. तसंच समर्थ सांगतायत, संग निस्संगाच्या पलीकडे जा. म्हणजे मुळामध्ये विषयांचा संग नको. आणि विषयांचा संग तर सोडूनच द्या. त्याच्यातनं मी संग सोडला हा मी पण तिथे पण नको. संग म्हटलं की 3 गोष्टी येतात. संबंध, संसर्ग, आसक्ती. मन आहे म्हणून मायेचा संबंध आहे, कारण मनतेची माया. आता मन आहे म्हणून मायेचा संबंध आहे. संसर्गाच्या बाबतीत काय? चित्त आहे म्हणून ज्ञानेंद्रियांमुळे विषयाशी संसर्ग आहे. मन आहे म्हणून मायेचा संबंध आहे आणि विषयांशी चित्त आहे म्हणून संसर्ग आहे. आणि जीवात्म्याला आसक्ती निर्माण होते. मग या 3 गोष्टींसाठी संबंध, संसर्ग आणि आसक्ती या 3 गोष्टी संघामध्ये येतात. म्हणून मग काय करायचं तर मनाचं उन्मन करायचं. म्हणजे हळूहळू मायेचा संबंध कमी होतो. चित्त जे आहे त्याचा विषयाशी संसर्ग होतो, म्हणून चित्ताची शुद्धी करायची. आपोआपच चित्त शुद्ध होणं महत्त्वाचं आहे. आणि मग आसक्तीचा त्याग महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने त्यांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता पुढील निरूपण आदरे करावे श्रवण. संगातीत होईजेल खूण, सांगिजेल पुढे श्रीराम. साधकाला बुद्धीच्या सहाय्याने शाब्दिक ज्ञान, अर्थज्ञान, तत्वज्ञान सगळं झालेलं आहे. मी सोडायचा आहे, संग सोडायचा आहे वगैरे वगैरे. ज्ञानाचाही संग कसा सोडायचा ही युक्ती समजण्यासाठी हे सगळं शाब्दिकदृष्ट्या समजलं, पण प्रॅक्टिकल काय तर त्याच्यासाठी गुरुपदी लीन व्हावं लागतं.
आता संगातीत कसं व्हायचं हे मी तुला सांगतो, ते तू मनापासून ऐक. माणसाचं मन हा तलाव आहे, त्यावर तरंग उठतात. ते शांत झाले तरच तळ दिसतो. म्हणून समर्थ सांगतात, संगातीत होण्यासाठी देहत्याग करण्याची आवश्यकता नाही, पण देह तादात्म्य टाकावं. कर्मत्याग करण्याची आवश्यकता नाही, पण कर्तृत्व आणि भोक्तृत्व टाकावं. आणि मनत्याग करण्याची आवश्यकता नाही, त्यातले विकार, काम, क्रोध, अहंकार वगैरे हे विकार जे आहेत ज्याच्यामुळे मनात तरंग उठतात त्याचा त्याग करायचा आहे. आणि या 3 गोष्टीसाठी साधक सावध, साक्षेपी आणि दक्ष हवा. मायेतील या सगळ्या गोष्टी नश्वर असला तरी नश्वर गोष्टींचा त्याग करायला जेव्हा शिष्य तयार होतो तेव्हा नक्की कशाचा त्याग करायचा हेही महत्त्वाचं आहे. ते समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. आणि गीतेत पण आपल्याला म्हटलेलंच आहे की गीतेत सांगितलं, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंगत्व हे शस्त्र आहे, त्यांनी हा संसार वृक्ष निश्चयपूर्वक छाटावा. प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत आणून भिडवायची आणि ती कशी शाश्वत नाही हा आत्मानात्म विवेक करायचा. हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे असं मी म्हणत राहते, त्यावेळेला हेही नंतर लगेच म्हणायचं हे माझं आहे मी असेपर्यंत. मी गेल्यावर ते माझं आहे का? मग आत्ताच त्याला सोडून दिलं तर? मग ते हरवलं, ते गेलं, कोणीतरी नेलं, याचं दुःखच होणार नाही. त्यापेक्षा त्याच्यातली आसक्ती काढून घ्यायची. या गोष्टीत काही वेळेला आपल्याला अहंकारसुद्धा वाढतो ज्ञानाच्या बाबतीमध्ये. तोही आपल्याला काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तो सत्वगुणाधिष्ठित असतो. आपण म्हटलं देह तादात्म्य टाकावं, देह त्याग करण्याची आवश्यकता नाही, कारण देह हे साधन आहे, त्यामुळे त्याची देखभाल राखायचीच आहे, ते व्यवस्थित ठेवायचंच आहे. पण देह तादात्म्य टाकावं. देह तादात्म्य म्हणजे काय? तर मी म्हणजे देह, त्याची सुखदुःख ती माझीच सुखदुःख असं समजून मी त्याच्यामध्ये इतकी इन्व्हॉल्व होते की त्याच्याबरोबर दुःखही भोगते, सुखही भोगते. याला देह तादात्म्य असं म्हणतात. आपण श्रोता आणि वक्ता एकमेकांशी बोलतो, म्हणजे आपण एकमेकांपासून वेगळे आहोत म्हणूनच बोलू शकतो. तसं मी म्हणजे शरीर नाही हे आपण बघितलं आहे, पण त्या शरीराशी आपण बोलायला लागलो की आपलं देह तादात्म्य कमी कमी होत जातं. कारण तो देह म्हणजे मी नाही, तो माझ्याहून वेगळा आहे. मी म्हणजे आत्मतत्व आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे माझ्या लक्षात येतं. कसं आहे, मी खूप काम केलं, एखाद दिवशी खूप काम केलं, इतकं काम झालं की माझं आता शरीर ठणकायला लागलं. त्यावेळेला शांत बसावं, त्या शरीराशी बोलावं, शरीराला म्हणावं आज तू खूप काम केलंस रे, थोडी तू विश्रांती घे ना, वाटलं तर जरा गरम पाण्याने आंघोळ कर किंवा शेक, तुला मसाज करू का, कुठे दुखतं आहे, हे दुखतं आहे का, बरोबर ते थोडंसं मसाज करते, असं त्याच्याशी कुरवाळून त्या शरीराशी बोलायला सुरुवात केली म्हणजे माझ्या लक्षात येतं की ते शरीर आणि मी वेगळं आहे, ते म्हणजे मी नाही. हे हळूहळू आपल्याला समजायला लागतं आणि त्याची योग्य ती काळजी तर घेतली जातेच, ते साधन आहे म्हणून. आणि त्या देहाचं तादात्म्यसुद्धा कमी होतं. देह तादात्म्याच्या ग्रंथी मोकळ्या होतात. हा स्थूल देहाचा निरास आहे. त्याचं दुखतंय त्याला दुखू दे, काही बिघडत नाही, तो दुखलं तरी माझं मला काम करायचंच आहे असं म्हणून ते दुखत असलं तरी हळूहळू ही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये मुरते. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे आधी आणि मग व्याधी. आधी आम्ही मनानेच तयार करत असतो, दुखतंय 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 म्हणत राहतो आणि त्याच्यामध्येच डुबून जातो आणि ते आणखीनच दुखायला लागतं. ते मनाने आपण त्याच्यामध्ये जातो म्हणून त्या मनाने तयार होणाऱ्या ह्या आधी असतात आणि नंतर शारीरिक व्याधी निर्माण होतात. एक उदाहरण प्रयोग करून पाहिलेला आहे.
मी अनेकांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी तो प्रयोग करून पाहिला आहे आणि ते सत्य आहे. ते ह्यासाठी की देह म्हणजे मी नाही हे आपल्याला कसं लक्षात येतं. त्याच्याबरोबर उलटं उदाहरण देते की सकाळी उठल्यावरती काहीही कुठलाही विचार करू नका, एकही विचार मनात आणू नका. 5 वाजता उठलं ध्यानाला बसायचं, छे आज शक्यच नाही, डोकं इतकं दुखतं आहे. 6 वाजता चहा प्यायला बसले, छे चहासुद्धा नको वाटतं आहे, डोकं इतकं दुखतं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक कृती करताना जी सकाळी उठल्यापासून करू त्या प्रत्येक क्षणाला म्हणायचं डोकं इतकं दुखतं आहे. भले दुखत नसलं तरी म्हणून बघा. मनाने ही आधी तयार केली जाते आणि नंतर 11 वाजेपर्यंत डोकं दुखायला लागतं. 5 ते 11 दुसरा कुठलाही विचार मनात आणू नका. फक्त न फक्त डोकं दुखतं आहे, डोकं दुखतं आहे, डोकं दुखतं आहे. कोणी आलं तरी डोकं दुखतं आहे, कोणी गेलं तरी डोकं दुखतं आहे, कोणी बोललं तरी डोकं दुखतं आहे, कोणी काही सांगत असलं तरी मधनं माझं डोकं दुखतं आहे. हे पालुपद कायम ठेवायचं. डोकं दुखायला लागतं कारण ही आधी मनाने तयार केलेली आहे. मग आपल्या शरीराशी ते वेगळं आहे हे मनाने आपण तयार झालो की ते देह तादात्म्य हळूहळू कमी व्हायला लागतं. दुसरा सूक्ष्म देहाचा निराश करताना म्हणजे देह तादात्म्याच्या दृष्टिकोनातनं ज्ञानेश्वर माऊलीच सांगतात, सुख संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. मन म्हणजे मी नाही आहे, मी मनापासून वेगळा आहे. मी म्हणजे मन असं वाटणं हे मनाशी सुद्धा देह तादात्म्यच आहे. तसं बुद्धीशी सुद्धा आपलं देह तादात्म्य असतं. ते सुख दुःख तू तुझं बघ ना, माझं मला करू दे. मी आत्मतत्व आहे, तू माझं मन आहेस म्हणून तुला थोड्या वेळ कुरवाळीन, पण बाकी सुखदुःख तू बघ. आम्ही ती सुखदुःख एवढी घट्ट मनाशी धरून ठेवतो आणि ती शांती अशांती निर्माण करते. आणि अशांती आहे तिथे मोक्ष नाही. मनातले षड्रिपू आम्ही तेवढेच ते जास्तीत जास्त प्रकारे घट्ट करून ठेवत असतो. मग त्याच्यात अहंकारही असतो. मी का सांगू तिला, मी तिच्यापेक्षा विद्वान आहे, हे अशा पद्धतीने अहंकार असतात. तिरस्कार असतो, मत्सर असतो, कितीतरी गोष्टी असतात. पण तिथे या गोष्टी सोडून देत नाही आम्ही. ठीक आहे, तेवढ्या वेळापुरता मला तिचा राग आला असेल, पण आता कशाला राग घ्यायला पाहिजे, सोडून दे ना. हे सोडून देणं जेव्हा मनाने शक्य होतं, आम्ही ते घट्ट धरून बसतो, सोडून द्यायला शिकत नाही. म्हणून आम्ही त्याच्यात गुंततो आणि मनाची गाठ घट्ट करतो. आणि मग नंतरचे जे आनंद आहेत, काय पहिल्यांदा भांडणं झाली असतील पण आता तर दोघी एकमेकींशी चांगल्या वागतायत ना, मग आता हा तर आनंद उपभोग. पण नाही, मागे ती अशी वागली होती, आता नाही मी तिच्याशी बोलणार, सोडून दे ना. हे आम्हाला जमत नाही. इथे मन तादात्म्य जे आहे ते घट्ट करतो, पण हे मन तादात्म्य आपल्याला सोडता येतं, कारण मन म्हणजे मी नाही ही संकल्पना मनाशी धरली तर. आणि दुसरं कर्मत्याग. कर्मत्याग करण्याची आवश्यकता नाही, कर्तृत्व भोक्तृत्व टाकणं महत्त्वाचं आहे. याबद्दल बरेच वेळा बरेच जण आपल्याला सांगतातही. कर्तृत्व घेतलं की भोक्तृत्व येतच. मी करता ही भावनाच मुळामध्ये सोडून द्यायची. राम करता ही भावना आहे हे लक्षात ठेवायचं. याबद्दल आपल्याला दासबोधामध्ये बरंच सांगितलेलं आहे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावसी यशकीर्ती प्रताप. मग ह्या पद्धतीने आपण राहणं जास्त गरजेचं आहे. पण अगदी साध्या साध्या गोष्टीत आपण बघतो की आपण रिटायर्ड होतो, कुठेतरी मोठ्या हुद्द्यावर ऑफिसमध्ये नोकरी करत असतो, रिटायर होतो. ही मुद्दामून सगळी उदाहरणं अशासाठी देते की देहत्याग करण्याची आवश्यकता नाही, देह तादात्म्य टाकावं. कर्मत्याग करण्याची आवश्यकता नाही, कर्तृत्व भोक्तृत्व टाकावं. मनत्याग करण्याची आवश्यकता नाही, कामक्रोध अहंकार टाकावे. ह्याची प्रॅक्टिकल उदाहरणं आहेत. मग इथे मी जेव्हा मोठ्या हुद्द्यावर काम करत होते आणि आता रिटायर झाले, रिटायर झाल्यावरचं वाटतं ना कधीतरी जाऊन जुन्या लोकांना भेटावं. काही हरकत नाही, त्यांच्याबद्दल बरोबर आनंदाने बसावं, गप्पा माराव्यात, सोडून द्यावं. पण ते आम्हाला जमत नाही, कारण आमचा एक हुद्दा ठरलेला असतो. तिथे आम्ही मोठ्या हुद्द्यावर काम करत असतो आणि तिथे गेल्यावर त्या हाताखालच्या जी लोकं होती त्यांनाही आपण तशीच ट्रीटमेंट देतो. अरे ते अमका आण बरं जरा, अरे
एवढं कळत नाही, हे तुम्हाला समजत नाही, तुम्हाला कळायला पाहिजे. हे आपण त्यांना रिटायर्ड झाल्यानंतरसुद्धा अशा प्रकारच्या गप्पा मारल्या जातात किंवा मी कुठेतरी मोठा होतो इथे ह्याची जाणीव त्यांना वारंवार आपल्या शब्दातनं करून दिली जाते. पण आता तो हुद्दा आहे का? तो अशाश्वत होता, खुर्ची होती तोपर्यंत तो हुद्दा होता. पण त्याचा संग मी घट्ट धरून ठेवला आहे ना. म्हणजे तो संग जर मी सोडला तर मी मोकळेपणाने जाऊन तिथे गप्पा मारू शकते. मोकळेपणाने माझा आनंद त्यांना देऊ शकते. आणि मी आता रिटायर झाल्यावर किती मजा करते आहे. तुम्हीसुद्धा आत्ता कष्ट करा, पण पुढे रिटायर झाल्यावर अशीच मजा तुम्हालाही करता येईल, असं काहीतरी बोलावं ना. पण आम्ही आमच्या हुद्द्याला धरूनच तिकडे जातो. खरं म्हणजे मी निवृत्त झालो आहे, पण तरीही अजून निर्वृत्त झालो नाही. म्हणजे निवृत्ती माझ्याकडे आलेली नाही, नुसताच नावाला निवृत्त झालो आहे. हे प्रत्येक गोष्टीतून निर्वृत्ती होणं हे महत्त्वाचं आहे. माणूस नेहमी भूतकाळात किंवा भविष्यकाळातच रमतो, वर्तमान काळात रमत नाही. आणि त्यामुळे माईक गोष्टी त्याला दुःख देतात. मी कॉलेजमध्ये फार सुंदर होते, काय म्हणतात ते ब्युटी क्वीन होते वगैरे. आता 60, 70, 75 वय झालं तरी तेच. आता हात उचलवत नाही की पाय उचलवत नाही. हे आम्हाला दुःखदायक होतं, कारण मी ते सोडायला तयार होत नाही. त्यावेळचा आनंद त्यावेळेला घ्यायचा, पण त्याच्या आसक्तीत राहायचं नाही, हे महत्त्वाचं आहे. अशा तऱ्हेने मायेतील या सर्व गोष्टी नाशिवंत आहेत, नश्वर आहे. आणि त्या गोष्टींचा त्याग करायला शिष्य तयार होतो. त्यावेळेला पुढे त्यांनी ब्रह्मनिरूपण सांगितलेलं आहे. पण हे ब्रह्मनिरूपण सांगताना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की या सगळ्यातनं जसं संबंध, संसर्ग आणि आसक्ती या 3 गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत. आणि संबंध, मन आहे म्हणून मायेचा संबंध आहे, चित्त आहे म्हणून विषयांचा संसर्ग आहे, आणि जीवामुळे आसक्ती निर्माण होते. या मनाचं उन्मन करायचं आहे, विषयांच्या आसक्तीमधनं मोकळं व्हायचं आहे, की जेणेकरून चित्ताची शुद्धी करायची आहे. चित्त म्हणजे काय आहे? आठवणी साठवण्याचं भांडं. मग त्या जुन्या पुराण्या आठवणी काढून टाका ना. त्या चांगल्या चांगल्या आठवणींनी भरण्यापेक्षासुद्धा रामनामाने आणि त्या दृष्टीने आपलं चित्त शुद्ध करायच्या दृष्टिकोनातनं तिथे आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे इथे मनाचं उन्मन करायचं आहे, विषयांच्या आसक्तीमधनं मोकळं होण्यासाठी चित्ताची शुद्धी करायची आहे, आणि जीव शिव ऐक्यासाठी आसक्तीचा त्याग महत्त्वाचा आहे. आणि हे आसक्तीचा त्याग कसा महत्त्वाचा आहे हे समर्थांनी आपल्याला ब्रह्मनिरूपण या समासामध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे. आणि ते सांगून मग ब्रह्मनिरूपणाला सुरुवात केलेली आहे. अशा तऱ्हेने हे जे आत्माराम आहे हा योगियांचे विश्रांती स्थान असं त्यांनी म्हटलेलं आहे. इति श्री आत्माराम रामदासी विश्रामधाम योगी पावती विश्राम जये ठाई श्रीराम असं म्हणून त्यांनी हा समास इथे पूर्ण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.